अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मेहंदी कशी बनवायची ते दाखवणार आहे। अगदी मेहंदी आहे ही घरगुती साहित्यामध्ये आणि 3 आपले साहित्य वापरून आपण मेहंदी बनवणार आणि त्याचा रिझल्ट खूप छान आहे। आणि जे आपण सगळे व्हिडिओ बनवत असतो तो नॅचरल पद्धतीने बनवत असतो, म्हणजे कुठलेही साइड इफेक्ट होत नाही। आणि जी मेहंदी बनवणार ती ज्या लोकांचे वाईट केस असतील त्यांना ब्लॅक कलर येण्यासाठी खास ही मेहंदी बनवतो। त्याचप्रमाणे भरपूर असं प्रदूषण असतं आणि प्रदूषणामुळे आपले केसांना जाडपणा येत नाही, केस तुटत असतात, केसांचा ग्रोथ होत नाही, त्याचप्रमाणे केस स्मूथनिंग होत नाही आणि स्ट्रेट होत नाही। त्याच्यासाठी खास ही मेहंदीचा वापर आपण केला तर खूप छान आहे। तर मेहंदी म्हटलं तर मेहंदी कशी बनवायची ते संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंय। व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। त्याचप्रमाणे मेहंदी कशी लावायची हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे। त्याच्यामुळे मेहंदी कशी लावायची ते मी काही व्हिडिओमध्ये पुन्हा दाखवलेलं नाहीये, पण ह्याचा रिझल्ट खूप छान येतो। आणि केसांना मेहंदी लावल्यानंतर कशी भिजवायची, त्याचप्रमाणे किती तासाने धुवायची हे सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आणि धुतल्यानंतर केसाचा कलर कसा येतो तो सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। जर कोणी चॅनलवर नवीन असेल आणि अजून सबस्क्राइब नसेल केलं तर ते करून घ्या, म्हणजे खूप छान छान व्हिडिओ मी अशा अपलोड केले आहेत, तुम्हाला चॅनलवर बघू शकता। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मेहंदी बनवण्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे आणि त्याची सालं वगैरे काढून घेतली आहे। आपण कांदा हा खिचून घ्यायचा आहे। आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की कांद्याचा उपयोग काय। तर कांदा म्हटलं तर ह्याच्यामध्ये भरपूर असा अँटीऑक्सिडंट असतं, त्याचप्रमाणे भरपूर लोह असतं, आयर्न असतं आणि ए आणि ई जीवनसत्व भरपूर असतं आणि झिंक असतं। त्यामुळे भरपूर असे ह्या कांद्यामध्ये गुणधर्म आहेत आणि त्यामुळे केसांचा ग्रोथ वाढतो आणि सर्व केसांच्या समस्या आहेत ना तेवढ्या सर्व दूर होतात आणि केसांचा कलर टिकवण्याचं काम हे कांदा करत असतो। त्याचप्रमाणे ज्या लोकांचे केस ना भरपूर असे रफ असतात त्यांच्यासाठी हा कांद्याचा वापर केला जातो, म्हणजे त्या लोकांसाठी कसं केस सॉफ्ट होतात आणि मस्त असे हे केस आहेत ना ग्रोथ वाढतो, त्याचप्रमाणे एकदम मुलायम असे केस होतात। त्याच्यासाठी कांद्याचा ना नेहमी वापर करायचा। त्यात सर्व कांदा आहे ना हा मी खिचून घेते। आता कांदा आहे हा सर्व मी खिचून घेतलेला आहे। त्यासाठी तर मी एक लोखंडी कढई घेतली आहे। लोखंडी कढई म्हटलं तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे की ह्याच्यामध्ये भरपूर लोह असतं आणि केसाला कलर टिकून राहण्यासाठी ह्या लोखंडी कढई खास आपण वापरली जाते। त्याच्यासाठी मी लोखंडी कढई घेतली। आता हा सर्व कांदा आहे आपण लोखंडी कढईमध्ये घालून घेऊया। आता मी खिचलेला कांदा सुद्धा आहे, ह्यामध्ये ना मी बरेचसे असे तुम्ही बघू शकता हे मोठे मोठे तुकडे सुद्धा ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे। कांदा घातल्यानंतर मी एक मोठा पेला भरून ह्याच्यामध्ये पाणी घालते। आता ह्यामध्ये जर का तुम्हाला मेहंदी तयार करायची आहे, जसं तुमचा केसांचा ग्रोथ असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला मेहंदी बनवायची आहे। आणि जर का मोठे केस असतील तर तुम्ही कसं म्हणजे जास्त आपल्याला मेहंदी भिजवायची असते त्याचा पाण्याचा वापर त्यामुळे तुम्ही जास्त करा। आता हे सर्व पाण्यामध्ये हा कांदा मिक्स करून घेते। आता आपण हे उकळून घेऊया। कढई आहे मी गॅसवर ठेवले आणि 1-2 मिनिटात आपल्याला हे पाणी आहे हे उकळून घ्यायचं आहे। मी पाणी मस्त असं उकळून घेतलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला आवळा पावडर घालायची, जी आपल्याला कुठेही मेडिकलमध्ये उपलब्ध होते। ती जवळजवळ मी ह्यामध्ये 1.5 चमचा आवळा पावडर घालते आणि मिक्स करून घेते। तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की आवळा पावडरचा उपयोग। आवळा पावडर म्हटलं तर भरपूर केसांचा ग्रोथ वाढतो, त्याचप्रमाणे केसांना काळा कलर येण्यासाठी खास हा आवळा पावडरचा उपयोग केला जातो। ही मेडिकलमध्ये अशा पद्धतीने कुठेही तुम्हाला आवळा पावडर मिळते। ही मी 1.5 चमचा घातली आहे। तुमच्या केसाचा जर का ग्रोथ जास्त असेल तर 2 ते 3 चमचे घाला तरी चालेल। आणि केसांचा ज्या लोकांचा केस आहेत ना खूप गळतात त्याच्यासाठी ना खास ही आवळा पावडरचा वापर केला जातो। ह्याच्यामध्ये भरपूर असं विटॅमिन सी असतं, त्याच्यासाठी केसांना हे आवश्यक असं आहे। आता 1-2-3 मिनिटांसाठी ही मस्त असं आपण पाणी आहे हे उकळून घ्यायचं आहे। जर मी 5 मिनिटांसाठी हे पाणी आहे हे मंद आचेवर उकळून घेतले आणि पाण्याचा कलर बघू शकता असा मस्त असा ब्लॅक कलर आलाय, म्हणजे पूर्ण आपण आवळा पावडर टाकले, कांदा टाकले, त्याच्यामुळे ह्याचं पाणी मस्त असं लोखंडी कढईमध्ये ह्याला कलर येतो ब्लॅक कलर। त्यामुळे हा केसांना कलर खूप छान येतो आणि केसाचा कलर देखील लवकर उतरत नाही। आता बऱ्याचदा माहिती असेल आवळ्यापासून तेल सुद्धा बनवलं जातं। जर का कोणी वापरत असेल तर त्यांना माहिती असेल, त्याचा रिझल्ट खूप छान आहे। आणि आपल्या चॅनलवर खूप छान छान मी तेलाच्या व्हिडिओसुद्धा बनवलेल्या आहेत, तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता। जर कोणी नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण काय होतं तर आपल्या चॅनलवर जवळजवळ 10 दिवसातून एकदा व्हिडिओ मी अपलोड करत असतो आणि ते सुद्धा अगदी काळजीपूर्वक आणि कुठलेही साईड इफेक्ट न होता
आणि चांगला रिझल्ट येणारे असे मी व्हिडिओ बनवत असते. तर कोणी नवीन असेल तर नक्की बेल बटन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता जवळजवळ हे मस्त असं हे पाणी आहे केसांसाठी, हे रेडी झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे पाणी आहे हे आपण पूर्ण थंड करून घेऊया. पाणी आहे हे मी सर्व थंड करून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि मस्त असा कलर आहे, एकदम ब्लॅक कलर असा आलाय. आता हे सर्व पाणी आहे आपण एका ग्लासमध्ये आपण गाळून घेऊया. आता बघू शकता 1 ग्लास एवढं हे पाणी रेडी झालं आहे. आणि कलर बघा, मी आता ह्याच्यामध्ये पुन्हा हीच कढई आहे ना मी घेतली आणि त्याच कढईमध्ये आपण मेहंदी बनवणार आहोत. आता मी कांद्याचं जे पाणी काढलं ना आपण ते थंड केल्यानंतर जेवढा चौथा असतो ना तेवढा सुद्धा आपण प्रेस करून घ्यायचा आहे, कारण मी तो व्हिडिओमध्ये काही दाखवलेला नाही आहे. जर का दाखवायला गेला तर मोठा व्हिडिओ बनतो आणि व्हिडिओ मोठा झाल्यानंतर तुम्ही स्किप करता. त्याच्यासाठी जेवढं पाणी जेवढं आपण जे मिश्रण साहित्य घातलं होतं ते असं दाबून पिळून घ्यायचं. आणि हा रस आहे हा सर्व मी काढून घेतला आणि गाळीने मस्त असं गाळून घेतलं आहे. आता हे पाणी आहे बघू शकता, ह्याचा मस्त असा कलर आलेला आहे. आता ह्यामध्ये आपण काय घालायचं तर ह्यामध्ये आपण ॲलोवेरा जेल घालायचं आहे. तुमच्याकडे जेल नसेल ॲलोवेरा तर तुम्ही इथे ॲलोवेरा जे आपल्याकडे ओरिजिनल झाडाचं असते ते जेल, त्याचासुद्धा जेल म्हणजे मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आणि ते घातलं तरीसुद्धा चालेल. आता जवळजवळ मी हे 1 चमचा ॲलोवेरा जेल घालते आणि मिक्स करून घेऊया. इथे मी मिलन मेहंदी घेतलेली आहे. तुमच्याकडे तुम्ही जी केसाला उपलब्ध मेहंदी म्हणजे जी वापरतात मेहंदी ती घेतली तरीसुद्धा चालेल. आता मी नेहमी मिलन मेहंदी वापरते. ही कुठली ह्याच्यामध्ये केमिकल नाही आहे, अशी ही राजस्थानी मेहंदी आहे. मी ओरिजिनल अशी ही मेहंदी खास मागून घेते आणि ही वापर करते नेहमी. तर मी आता ही जेवढी मला केसांना लागेल तेवढी मी ह्यामध्ये टाकून घेते. मेहंदी घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये मी ॲलोवेरा घातलेला आहे. ॲलोवेरा म्हटलं तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे, म्हणजे ह्या ॲलोवेराचा जरा पण साईड इफेक्ट नाही आहे, त्याच्यामुळे ॲलोवेरा हे सगळेजण वापरू शकतात. आता ॲलोवेरा म्हटलं तर केस सॉफ्ट होतात, त्याचप्रमाणे ज्या लोकांचे ना केसांचे फाटे फुटतात त्याच्यासाठी ॲलोवेरा खूप छान आहे. आणि ज्यांचे रफ असतील त्यांच्यासाठी सुद्धा ॲलोवेरा खूप छान असतं. केसांचा ग्रोथ वाढण्यासाठी सुद्धा ॲलोवेराचा वापर केला जातो. तर आता ही मेहंदी आहे ही आपण मिक्स करून घ्यायची आहे. आता जेवढा तुमचा केसांचा ग्रोथ असेल त्याप्रमाणे तुम्ही मेहंदी म्हणजे केसांसाठी मेहंदी भिजत घालू शकता. ह्या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा मी मेहंदीच्या व्हिडिओ बनवलेल्या आहेत. त्यांचा रिझल्टसुद्धा खूप छान आहे. पण मेहंदीचा उपयोग करताना एक सगळ्यात महत्त्वाची की महिन्यातनं जवळजवळ 2 ते 3 वेळा तरी मेहंदीचा वापर करा. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवले त्याप्रमाणे जसं तुम्हाला सूट होईल त्याप्रमाणे ह्या मेहंदीचा वापर तुम्ही करू शकता. जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, म्हणजे तुम्हाला मेहंदीच्या सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. आणि बरेच आपली जुनी फॅमिली ही जोडली आहे, बऱ्याच जणी मेहंदीचा वापर केला आणि त्याचा रिझल्टसुद्धा खूप छान आहे. त्याच्यामुळे बरेच जणी कमेंटसुद्धा मला केल्या की तुमचा रिझल्ट आहे मेहंदीचा तो खूप छान आहे. आणि अशा मी छान छान व्हिडिओ बनवत असेल तर तुम्ही त्या बघायला विसरू नका. आता ही सर्व मेहंदी आहे ही मिक्स करून घेतलेली आहे. आता ही मेहंदी आहे आपल्याला झाकण लावून जवळजवळ 5 तासासाठी आपल्याला ही भिजत घालायची आहे. आणि त्यानंतर ही मी केसाला मेहंदी लावून घेणार आहे. 5 तास झालेत आणि मेहंदीसुद्धा रेडी झालेली आहे. कलर बघू शकता असा मस्त असा ब्लॅक कलर हा आलेला आहे. ज्या लोकांचे व्हाईट केस असतील आणि त्यांच्यासाठी ही खास मी आज मेहंदी बनवलेली आहे. त्यांच्या केसांसाठी खूप छान असा रिझल्ट येतो. आता ही मिक्स करून घ्यायची आणि इथे कॉर्नरला बघू शकता जास्त काळपट असा हा कलर असतो तो पूर्ण मध्ये घ्यायचा अशी कॉर्नरने सर्व आणि ही एकत्र करायची आणि पुन्हा ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जेणेकरून हा कलर आहे हा व्यवस्थित मेहंदीला येतो. कारण कॉर्नरला भरपूर ब्लॅक कलर असतो आणि तो आपण मिक्स नाही केला ना ह्याच्यामध्ये मेहंदीमध्ये मिक्स होत नाही आणि अशा पद्धतीने मग कलर दिसतो. तो पूर्ण असं व्यवस्थित घ्यायचा आणि त्यानंतर असा मिक्स करून घ्यायचा आणि मस्त अशी ही मेहंदी रेडी झाली आहे. आता मेहंदी कशी लावायची केसांना तर मेहंदी लावायचं मी सांगते. आदल्या दिवशी तुम्ही केसाला रात्री जर का तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही लावा. कमीत कमी 3 तास तरी केसाला मेहंदी लावून ठेवायची. आता ही 5 तासासाठी ही मेहंदी भिजत घातली होती. तुम्हाला जर का जास्त वेळ भिजत घालायची असेल तरीसुद्धा चालेल, तुम्ही जास्त वेळसुद्धा ही मेहंदी भिजत घालू शकता. पण खूप छान कलर येतो 5 तासामध्ये तुम्ही बघू शकता. तर ही मेहंदी आहे ना तुम्ही 3 तास केसांना ही लावून ठेवा. त्यानंतर एखादी तुमच्याकडे कॅप वगैरे असेल किंवा प्लॅस्टिक पिशवी असेल तर काय होतं तर केसांना मस्त ओलावा राहतो आणि केसांना मेहंदीसुद्धा खूप छान येते. अगदी ब्लॅक कलर येतो. अशा पद्धतीने तुम्ही मेहंदी ही करून बघा. त्यानंतर मला रिझल्ट कसा मिळतो ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि 3 तासानंतर तुम्ही मस्त असे केस धुवून घ्यायचे. अगदी साध्या पाण्यात जर का तुम्हाला गरम पाणी लागत असेल तर कोमट पाणी करायचं आणि कोमट पाण्याने केस धुवायचे. स्वच्छ धुवायचे, केस कोरडे करायचे. सुकल्यानंतर आपल्याकडे केसांना जे तुम्ही ऑइल वापरता ते ऑइल घ्यायचं आणि ते मस्त असं हलक्या हाताने मसाज करायचं आणि मसाज केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी केस धुवू शकता शॅम्पूने.
तरीसुद्धा चालेल, किंवा जेव्हा बाहेर जायचं तेव्हा तुम्ही केस धुवा तरीसुद्धा चालेल. आणि आपल्याकडे ना आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा मी तेलाच्या व्हिडिओसुद्धा बनवल्यात, रिझल्टसुद्धा चांगला आहे, तुम्ही करून बघा. आणि जवळजवळ महिनाभरातनं जवळजवळ हे तुम्ही ही मेहंदी अशी 3 वेळा तरी करून बघा. आणि 3 वेळा तरी लावल्यानंतर तुम्हाला ह्याचा रिझल्ट ना खूप छान मिळेल. तुम्ही एकदा करतील तेव्हा कलर छान येणारच, म्हणजे ब्लॅक कलर तर येणारच, पण पुन्हा तुम्ही असं महिन्यातनं 2-3 वेळा केल्यानंतर भरपूर असा तुमचा नेहमी असा केसांचा काळा कलर राहील, केसांचा ग्रोथ वाढेल, केस जाड होतील. असा रिझल्ट ह्याचा खूप छान आहे, कारण आपण साहित्य आहे ते घरगुती वापरले, अगदी मोजकं असं साहित्य वापरलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केसांसाठी, ज्या लोकांचे पांढरे केस आहेत, ज्यांचे भरपूर रफ केस होतात, त्यांच्यासाठी मी खास ही मेहंदी कशी बनवायची ती दाखवली आहे. व्हिडिओ आवडल्यास भरपूर मित्र मैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही मेहंदी कशी कांद्यापासून बनवायची ती माहिती मिळेल. त्याचप्रमाणे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल. आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका. आणि एक लाईक तर नक्की करा. अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. केसांना सर्व मेहंदी लावून घेतली आणि त्यानंतर प्लॅस्टिक पिशवी केसांना लावून घेतलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे. मेहंदी लावून झाल्यानंतर 3 तासानंतर केस वॉश केले आणि त्यानंतर केसांचा कलर तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे.